क्रीडांगण नंबर 1 वर पाहायला मिळतोय. छोटा पॅकेज बडा धमाका पुन्हा एकदा चढाईसाठी क्रीडांगण नंबर 1 वर दर्शन भिंगे. कोपरा रक्षकाला मात्र टिपला जातो. रेडरला झाली डिफेंडरची भेट. असा हा सामना क्रीडांगण नंबर 1 आणि 2 वर रंगतोय. क्रीडांगण नंबर 2 वर चढाईची धुरा. रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व यश पाटील. क्रीडांगण नंबर 2 वर महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व कुमारगडातून ज्याने केलं असं यश पाटील क्रीडांगण नंबर 2 वर चमकतोय. नितेश पाटील सर संघ प्रशिक्षक आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. कोण विजयाचा गुलाल उधळणार? सन्माननीय रवींद्र शंकर ठाकूर अर्थातच काका ठाकूर एक लोकप्रिय नेतृत्व. असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी निश्चित म्हणणार ना की माणसानं सोन्यासारखं असावं. कारण सोनं हे हातात राहतं, सोनं हे गळ्यात राहतं आणि सोनं हे तिजोरीत राहतं. माणसाने जर बनायचं असेल तर परिसर समान बनावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं. असं परिसर समान व्यक्तिमत्व काका ठाकूर निश्चितच मी म्हणेन या मैदानात. नक्कीच रुपेश सर काका ठाकूर सातत्याने अनेक जाऊन पोहोचलेला आहे. नक्कीच परक्याने आपल्याशी करतील असे काही शब्द असतात. शब्दांनाही कोण पडावं अशी काही माणसं असतात. तुमचं आमचं भाग्य असतं की काकांसारखी माणसं जेव्हा आपल्यासाठी असतात आणि नक्कीच आपल्या सर्वांचं भाग्य आहे. काका आपल्या समाजसेवेला आमचा हॅट्सऑफ. ही स्पर्धा क्षणाला इतिहास घडणार. आईच्या गर्भात मगली झुंजावाची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येते बीट. लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हनुमान उडी पाहायला मिळेल राज जंगम याच्याकडून. एक तुफानी वेगाचा आणि दमाचा खेळाडू. रोखला जाईल का राज जगमचा वारू. तुटचा प्रयत्न मात्र माघार. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण तुम्हाला सर्वांना आनंद देईल. कारण जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. ताट होतील माना, उंच होतील नजरा. रयतेच्या राजाला मानाचा मुद्रा करून पुन्हा एकदा जिजाऊंच्या लेकींचा सहर्ष स्वागत. आज महिला भगिनीने सुद्धा चांगली उपस्थिती लावलेली आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. परंतु सामना काय होईल? क्रीडांगण नंबर 2 वर 3-1 यश पाटील चढाई करत असताना मात्र माघार घेईल. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनवर धावी रोहा श्रीराम गडद. क्रीडांगण नंबर 2 वर नवयुवक खिडकी जय हनुमान उचेडे. चला मित्रांनो, ज्यांना पुकार दिला जातोय प्लीज. मगाशी सुद्धा 2 संघ खूप उशिरा दाखल झाले. आम्ही निर्णय घेण्याच्या वाटेवर असताना ते दाखल झाले. अन्यथा आपल्याला थोडस वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. क्रीडांगण नंबर 2 वर यश पाटील याला गारद केलाय. काही डेकोरेशन झालं वर्सवाई वासी संघाकडून. सामना लागलाय शिवाई बांधण जानमान धेरण. परंतु सध्या भारताची बिबट्याची आताच नागाव येथे येऊन गेला. परंतु सातीरच्या मध्ये यायची काही हिंमत होणार नाही. कारण रायगडचे प्रचंड वाघ याच क्रीडानगरीमध्ये सज्ज झालेले. कबड्डीचा फरार तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. जंगम साहिल पाटीलला उडवला मैदानाच्या बाहेर. मात्र कोणाचा नंबर 2 वर यश पाटील. परंतु शांत माणसाचा हल्ला करत असतो. दर्शन भिंगे पुन्हा एकदा ऑनलाईन.
पाठीराख्यांना सुद्धा देवाचा धावा करावा लागेल. कॅल्क्युलेशन बदलतोय, दर्शन घेऊन यशस्वी होतोय. मनोज बेंगाल रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व. चढाई करते, किती गुणांची लढाई करते, माघार घेतो. 5-3 राजजंगम पुन्हा एकदा चढाईची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन चढाई करतोय. यत्न छान आहे, निराग शांतता खेळाडू, परंतु आपल्या कर्तृत्वावर खरोखर मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. सुवर्ण संधी झाला मिळाल्या, त्याचा त्यांनी फायदा उचलला. झिंग झिंग झिंगाट, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, हे क्या हो गया? सॉलिड कैसे करते रे? एक कडक मॅच मैदानात. कोणचं मध्ये येते रे यार? एक अर्थात सुपर टॅकल ऑन आहे. रेडवर आपण बघतोय दर्शन आयला 3-1 अशी ही दर्शनची रेड. ज्या पद्धतीने पहिल्या हात मध्ये आपण विकेट पाहिलं की धोरण हात म्हणजे काहीसा वरचा ठरताना दिसला, मात्र दुसऱ्या हाफ मध्ये आपण पाहतोय की बांधव संघाने जबरदस्त अटॅकिंग गेम स्टार्ट केलेला आहे. कारण निर्णायक सत्र आहे, जिंकणारा संघ बक्षीस पात्र ठरणार आहे याची जाणीव दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला आहे. मात्र आता या ठिकाणी 3-1 काहीसा जबरदस्त जड असं पाहिलं शिवाय बांधवचं दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतं. रुपेश सर, आता मात्र उत्खंठा शिगेला पोहोचली आहे. विजयाचा गुल्हार उधळायचा असेल तर सुमित पाटील मेहनत घ्यावी लागेल. कारण जय हनुमान धोरण गत वर्षी जो अजिंक्य स्पर्धा झाली वाशी पेन येते, त्या स्पर्धेचा अंतिम सामना हा जय हनुमान धोरण केला होता, हे विसरून जमणार नाही. सुमित पाटील मध्ये ते सामर्थ्य आहे, आपला सामना भिरकावण्याची जल्लोष, काय ती गर्दी. गुणफलक 2 वर 5-5. ओळखीचा आहे कोण? कबड्डीचा जयघोष होईल का? युट्यूबला आहे माझं हे ऍड, माहित नाही गाय. त्या नार्वेकर हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू, इंजिनियर YouTube वाला. जमणार नाही. बेरोजगार परंतु मैदान कोण गाजवेल? मेकॅनिकल ना, काटा मेकॅनिकल इंजिनियर. लढत मैदानावर पाहत आहे. क्रीडांगण नंबर 2 वर विकी ठाकूर, तुफानी वेगाचा हा खेळाडू. प्रयत्न सक्सेसफुल होणार, परंतु रोखला गेलाय वाळू. आता मात्र गंगा जमुना वाहिल्या असतील पाठीराखेंच्या डोल्यातून. पाठीराखे अर्थात विजय हनुमान धोरण. विकी ठाकूर बघा, पाटणेश्वरकरांचा घरचा साज, मथुर सारखा वेग द्याचा भारत केलाय. विकी ठाकूरला थांबवला, काय रागाने क्षेत्ररक्षण केलंय. वाशीच्या वाघानं तुफान केलं. पुन्हा एकदा राज जगम सुमित पाटील आहे. काही शक्य क्षेत्ररक्षण होण्याची चिन्ह दिसत आहेत, परंतु राहत सुद्धा वेगवान. 240 वर्ग जरा मध्ये आलं तर बरं होईल. जवाब स्पर्धा आपल्या मागे सुद्धा रसिक वर्ग आहे. बाजूला काही कमी होत नाही तर मध्ये आलं तर चांगले होईल.
कमालीचा संघर्ष, प्रत्येकाला स्पर्धा बघायची आहे. हे पाटील प्रचंड स्कोर रे गर्दी, कोण स्वतःच्या पायावर उभा आहे, कोण 2 पायावर नाही तर 1 पायावर उभा आहे, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहील अशी परिस्थिती निर्माण होत झालेली आहे. काळजाचे ठोके चुकतायत. थायरॉइड वाले सुद्धा जे बसलेले आहेत तुम्हाला सुद्धा सलाम आहे. म्हणजे आपण वाजवताय पण परंतु अनेकांच्या काळजाचा ठेका चुकतो. मारलं पॉईंट काय धड वाढले आहे. नाही 7-5 क्रीडांगण नंबर 2 क्रीडांगण नंबर 1 वर कमालीचा संघर्ष. जिंकणार तो बक्षिसास पात्र होणार. रुपेश्वर ग्राउंड नंबर 1 वर बघतो आपण सुमित पाटील आता कोर्टच्या बाहेर आहे. जेवढा वेळ सुमित पाटील कोर्टच्या बाहेर राहील तितका फायदा शिवाई बांधवला असणार आहे. आणि प्रत्येक बरोबर या रायगडच्या वाघाला सुद्धा कडवी झुंज देण्याची सामर्थ्य ताकद तुमच्या विभागाच्या खेळाडूमध्ये आहे. खरोखर तुमचं स्पर्धेचं आयोजन मी पाहिलंय. भरपूर मोठी स्पर्धा तुम्ही भरतात. असे काही जिल्ह्याच्या स्पर्धा आपण या विभागात घेत असतात. भरपूर दानशूर व्यक्तिमत्व रेवस मला माहिती आहे. परंतु बघूया ही जिल्हास्तरीय स्पर्धेचा गुलाल कोण उधळणार आहे. ऑन असताना क्रीडांगण नंबर 1 वर दर्शन भिंगेचा वार रोखला जाईल का. जानमान घेरड हा सुरुवातीला कोसळतो नंतर उचलतो. मैदान गजबजलंय. भरपूर मोठ्या संख्येनं रसिक वर्ग उपस्थित. शेवटची 2 मिनिटं कुणाला विजय प्राप्त होईल. मेहनत खूप करावी लागेल. कारण तूप खाऊन रूप येतं का. 11, 18, 19 2 गुणांची नाममात्र आघाडी आहे. अर्थातच शिवाई बांधर संघाकडे ज्याला हृदय विकार आहे सामना पाहू नका. कोणत्याच प्रकारची जबाबदारी आयोजक घेणार नाही. कारण म्हणून ही स्पर्धा लाजवाब इंडिया ऑनलाईन. यश पाटील यशस्वी खेळणार मैदानाच्या बाहेर. सुमित पाटील अशी लढत चित्रक्षण झाला टाळ्यांचा गजर होईल. याच देऊ या पुढेला 5 ग्रेड वर 6 दुसरा सामना या स्पर्धेतील जो सामना 5 ग्रेड वर गेलाय. पैसा वसूल झाला. रुपेश्वर बँकेने दुसरा सामना आपण पाहतोय. सुरुवातीला पाहिलं तर पहिल्या हाफ मध्ये वेरडे संघाने जबरदस्त खेळ करत आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफ मध्ये शिवाई बांधर संघाने ती आघाडी मोडीत काढत हळूहळू 1 गुणाने पुढे सरकत असताना असं वाटलं होतं की शिवाई बांधर नक्कीच या ठिकाणी विजयचे खेचून आले. जबरदस्त खेळ केला मित्रांनो 14 गुणांची आघाडी वर्सवाई वासी संघाकडे. पुढचा पुकार क्रीडांगण नंबर 1 वर धावी रोहा श्रीराम गडब. क्रीडांगण नंबर 2 वर नवयुवक खिडकीचे हनुमान उचेडे. बसून घ्या. आज महिला भगिनी सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. हे विसरून जमणार नाही आपणास. साथ आहे मोडीन पण वाकणार नाही. कबड्डी वाल्यांची साथ आहे. एकीकडे म्हटलं जातं की अंधार पडत चाललाय. आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. स्वतःच्या हाताने जेवण घेते तरी आमच्या जिजाऊला पश्चाताप नाही. कसे घडणार महाराज.
अशी परिस्थिती मित्रांनो झालेली आहे. तीनची झाली ना आधी रस्ते साधे होते त्यामुळे माणसं साधी होती, आता रस्ते डांबरे झाले त्यामुळे माणसं पडायची. तुम्ही टाइम धरा या आतमध्ये फलक ऐका तुम्ही पाटील इकडेच मारायचं पॉईंट लागले धैर्यांनी नशीबच काढलं रे पण नशीबच काढलं नाही मागाची पण मॅच नाही जिथे ठाकूरवर दारो मदार नारच्या